तुम्हाला ना फणसाच्या कुरीची भाजी कशी करायची असते ना ती सांगते। आपल्याला माहिती आहे फणसाच्या कुरीला चीक असतो। मग काय करायचं, सुरीलाही तेल लावायचं, हातालाही तेल लावून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे पीस तयार करून घ्यायचे। एका पातेल्यात पाणी उकळत ठेवायचं आणि ते पीस घालायचे। 10 मिनटं चांगले उकळून घेतले की नाही की त्याचा सगळा चीक निघून जातो। मग त्याची वरची साल काढायची आणि बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यात एकदाच फिरून उबडधोबड वाटून घ्यायचं। नंतर काय करायचं, कढईत तेल घ्यायचं। ह्या भाजीला जरा तेल जास्त लागतं आणि कांदाही भरपूर लावतो। मग तेल घालायचं, कांदा घालायचा आणि कढीपत्ता टाकायचा आणि 2 चमचे लाल तिखट टाकायचं, हळद टाकायचं आणि ती भाजी मिक्सरला फिरून घेतली आहे ना ती घालायची। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 2 मिनटं फक्त वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची आणि त्याच्यात खोबरं टाकायचं। खोबरं ऑप्शनल आहे, आम्हाला लागतं म्हणून घातलं आणि वरून कोथिंबीर घालायची। एकदम चमचमीत भाजी तयार होते, नक्की करून बघा।